माझ्या मागे दिसणारं हे पीक गव्हाचं हे पेरलं की होत नसते. याच्या मागे शेतकऱ्याचा संघर्ष, मेहनत आणि संयम लागलेला असते. हे हिरवगार ठेवण्यासाठी शेतकऱ्याला दिवस रात्र उन्हात तानात पाण्या पावसात थंडी वाऱ्यात सारखी मेहनत करावी लागते, तेव्हा जाऊन हे पीक असं तयार होते. आता माझ्या मागं हे गव्हाचं पीक आहे. आता याला मी 11 डिसेंबरला पेरलं होतं आणि आजची तारीख आहे 20 फेब्रुवारी. हे अर्लीचं वाहन आहे आणि हे आता असं जसं तुम्हाला दिसत आहे त्या प्रकारे आहे. पूर्णपणे मुंबई टाकलेली आहे. हे लेट मी पराठी उपडून याची लागवड केली होती किंवा पेरणी केली होती. तर त्याप्रमाणे आता हे आपलं गव्हाचं पीक आहे. याच्यात भरपूर मेहनत आहे, भरपूर कष्ट आहे. पण शेतकरी आहे, त्याला कष्ट आणि मेहनत करेल तेव्हाच होईल ना. धन्यवाद.